स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेची पायाला भिंगरी, विरोधी गटात मात्र भंबेरी। शीतलताई बाबर यांनी चालवला दिंडीमधील पालखीचा ट्रॅक्टर। दोन्ही वकील महिला उमेदवार चर्चा। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेनं प्रचाराला सुरुवात केली असून जिल्हा परिषदेच्या उमेदवार शीतलताई बाबर व गार्डी पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रतिभाताई शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधली। साळशिंगे गावासह परिसरातील लोकांच्या घरोघरी जाऊन उमेदवारांनी भेटी घेतल्या। आपली चिन्ह व उमेदवार त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवले। ग्रामीण भागात शिवसेनेनं प्रचाराच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधली असली तरी विरोधी गटात मात्र उमेदवारांना विनाभंबेरी उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज शिवसेनेनं प्रचाराची सुरुवात साळशिंगे या गावातून केली। रस्त्यावर असणाऱ्या दिंडीमधील पालखीचं दर्शन घेऊन शीतलताई बाबर व प्रतिभा शिंदे यांनी आघाडी घेतली। यावेळी शीतलताई बाबर यांनी पालखीच्या दिंडीमधील ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेतलं, याची चर्चा सर्वत्र रंगली। शिवसेनेच्या उमेदवारांनी ग्रामीण भागातील घराघरापर्यंत जाऊन आपला प्रचार केला, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। मला हे खूप आवर्जून सांगावंसं वाटतं की भाऊंचा जीव म्हणजे ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागाचा जीव म्हणजे आपले आदरणीय अनिल भाऊ। हे समीकरण आम्हाला आता प्रामुख्याने असं दिसतंय की ज्या घरात जाऊ त्या घरात आशीर्वादांचा आणि शुभाशीर्वादांचेच संकेत आम्हाला सगळीकडे दिसत आहेत। आणि गाव पातळीवरती म्हणा किंवा अगदी तालुका पातळीवरती म्हणा, सगळीकडे अनिल भाऊ आहेत, त्यामुळे अडचण कुठेच नाही आहे। आज मी आणि प्रतिभा आम्ही दोघी साळशिंगे या गावात फिरतोय आणि तुम्हाला आमच्या मागचं पाठबळ दिसतंच आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सुरेश शेंडे। तर आज आम्ही आमचा प्रचार साळशिंगे गावातून सुरू केला आहे। शीतलवाहिनीच्या गायडन्स आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पंचायत समिती गार्डीगणातून निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इथे आहे। कसा प्रतिसाद मिळतोय आता? लोकांना भेटताय, महिलांना भेटताय, काय वाटतंय तुम्हाला? खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे, कारण भाऊंनी, अनिल भाऊंनी आणि माननीय आमदार सुहास भैया बाबर, अमोलदादा बाबर ह्यांनी खूप कामी लोकांचे आधी केली आहेत, त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स मला मिळाला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज आम्ही साळशिंगे गावात सुरुवात केलेली प्रचारासाठी। आज आपल्या नागेवाडी गटाचे उमेदवार शीतल वहिनी आणि पंचायत समिती गार्डी गणाचे उमेदवार प्रतिभाताई या दोघी पण आपल्या लोकांच्या समजा भाग्य समजा की दोघी पण आज ॲडव्होकेट आहेत आणि सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत। आजपर्यंतचा भाऊंचा कार्यकाळ आणि भयांचा कार्यकाळ भरपूर त्यांनी दिलेला आहे। आमच्या गावासाठी जर म्हणाल तर भरपूर त्यांनी दिलेला आहे, विकास पण भरपूर केलेला आहे। तसंच आज या दोन उमेदवाराच्या माध्यमातून अजून तीच समजा विकासाची गंगा पुढं चालू राहील। आणि आज जसं भयांना आम्ही आमच्या गावातून सहकार्य केलं किंवा भरपूर असं मतदान देऊन त्यांना मताधिक्य देण्याचा पण प्रयत्न केला, त्याच पद्धतीने ह्या दोघींना पण भरपूर मताधिक्य निवडून आणू। त्या हिशोबातनं ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या पद्धतीने आम्ही प्रचार करू आणि त्यांना मताधिक्य मिळवू। विषय असा आहे की आम्हाला विरोधी गटाकडं बघायचं किंवा त्यांची काय परिस्थिती याच्यापेक्षा आम्ही
कसा प्रचार करतोय आणि काय करतोय ह्याबद्दल कोणावरती टीका करणं किंवा ह्या म्हणजे आमच्या नेत्यानं कधी आम्हाला सांगितलं पण नाही किंवा कधी केली पण नाही नेत्यानं टीका. त्यामुळे आम्ही पण त्या विषयामध्ये पडत नाही. आमचं काम आहे प्रचार करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचणं आणि नेत्यांनी केलेला विकास लोकांच्यापर्यंत पोहोचवणं. तो आम्ही प्रामाणिकपणे करतोय आणि दोन्ही पण उमेदवार गावातून आमच्या जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल ह्या हिशोबाने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. आज जाधव मळ्यात प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि मला वाटतं 2-2.25 मतदान इथलं आपल्या मळ्यातलं आहे जवळजवळ. व्यवसायानिमित्त जरा लोक बाहेर येते पण सर्व लोक मतदानाला येतील जेणेकरून नंतर प्रचार करायची गरज आपल्याला लागणार नाही. 100% भाऊंच्या पाठीमागे असणारा सुरुवातीपासून आमचा गाव अधिक मळा सर्वजण आम्ही 202% भाऊंच्या पाठी सुरुवातीला पुढे बी राहणार आहे, पाठीमागे होतो आणि उद्या बी राहणार आहे. त्यामुळे कुठलीच आपल्याला अडचण येणार नाही. यापूर्वीचा भाग कसा होता, आता पाणी आल्यानंतर काय बदल झाला? अरे पाणी आल्यामुळे अति सुजलता आलीच. स्वप्नात नव्हतं ते आज माळाने या हिरवगार दिसायला लागलं. आज जर टोळ्या पाठी उभे तर 4 टोळ्या आज मळ्यात तिथं ऊस तोडा आहे. त्याजवळ 3 महिना 3रा महिना चालू आहे, आज इथला ऊस संपला नाही. थोडासा बाहेरचा पैसा अधिक हा शेतीचा पैसा, त्यामुळे फार विकास इथं झाला आहे. समृद्ध चांगली आलेली आहे, लोकांचं जीवनमान चांगलं आहे. तुम्ही घरं बिरं बघा, इथं शहरासारखी इथं घरं झालेली आहेत. फक्त इथं व्यवसायाने लोक बाहेर असल्यामुळं लोकसंख्या वाढणार. मतदानाला आम्ही सर्व इथं हजर आहे. आज इथं उमेदवार येतात, तुमच्या भेटी घेतात, काय आश्वासन देतात, काय सांगतात? काय आश्वासन भरपूर कामं पहिलीच भाऊंनी सुहासबाईने केले. काय आम्हाला मागणीच आमची काही नाही ना. मागणी एकच आहे की आपल्या मतदारसंघात किंवा आमच्या खानापूर या ह्याच्यात ज्यादा लीड दोघी निवडून याविषयीची आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू. म्हणजे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा